नमस्कार, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज 24 मे 2026 आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला मान्सून हा कुठपर्यंत आला आहे हे मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे आणि उद्याचा पाऊस सुद्धा कुठे कुठे पडणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो आणि 1 तारखेनंतर सुद्धा महाराष्ट्रात पाऊस आहे त्याचा सुद्धा तुम्हाला 2 मिनिटातच सांगतोय। सध्याच्या कंडिशनला मान्सून अंदमान निकोबार बेट हे सगळे कव्हर झालेले आहे। श्रीलंकेचाही बराचसा भाग कव्हर झालेला आहे। फक्त उत्तर भागाचा काही भाग तो सुद्धा आता सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर श्रीलंका सुद्धा कव्हर झालेली आहे आणि जो भारताचा दक्षिण भाग आहे जो कोमोरिन क्षेत्र म्हणतो तिथे सुद्धा मान्सून हा दाखल झालेला आहे। तर केरळमध्ये पुढील 48 तासात मान्सून दाखल होण्याचे चान्सेस आहे। आता सध्या मी सुद्धा केरळला मान्सून अभ्यासासाठी निघालेलो आहे। उद्या संध्याकाळपर्यंत मी केरळला सुद्धा पोहोचणार आहे। तिथे पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला मान्सूनची व्यवस्थित अपडेट सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यानंतर उद्याचा पाऊस सुद्धा तुम्हाला कुठे कुठे पडणार आहे हेही सांगतो। केरळनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागांपर्यंत मान्सून हा 1 जून पर्यंतच पोहोचणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जवळपास मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांना सुद्धा मान्सून हा 6 तारखेपासून 12 तारखेच्या मध्ये पोहोचण्याची शक्यता राहणार आहे। तर त्यामध्ये महाराष्ट्रात समजा उद्याचा पाऊस कुठे आहे आपण तेही बघू। उद्याकडे बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला काही ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे। जवळपास उद्याचा पाऊस हा 30 ते 35% कव्हरिंग होण्याची शक्यता उद्याकडे आहे। आपण मागील व्हिडिओपासून 3-4 व्हिडिओपासून सांगतोय की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जो दक्षिणी भाग आहे वैजापूर, गंगापूर, पैठण या तिन्ही तालुक्यांना पावसाची शक्यता दाट सांगितली होती। त्या तिन्ही तालुक्यांना कव्हर केलं आहे। फक्त उत्तरेचा भाग जो राहिला होता त्याला उद्याकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे। फक्त सर्वदूर हा पाऊस सध्याच्या कंडिशनला नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपले जे पिकं निघाले त्यांना आपल्याला झाकून ठेवायचं आहे। छत्रपती संभाजीनगर नंतर जालना जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे तिकडे पावसाची शक्यता जास्त, उत्तर भागाकडे थोडी पावसाची शक्यता कमी। परभणी जिल्हा, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांना सुद्धा पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे, सर्वदूर नाही। इकडे अकोल्याच्या दक्षिणी भागाकडे पाऊस आहे, वाशिमच्या काही भागांना आणि अमरावतीच्या काही भागांना या पॅचेस मध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। यवतमाळच्या काही भागांना पावसाची शक्यता आहे। पूर्व विदर्भाकडे पावसाची शक्यता खूप कमी आहे। इकडे पश्चिम महाराष्ट्राचा जो पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागांना सुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। फक्त सर्वदूर हा पाऊस नाही, कोकण किनारपट्टीला सुद्धा पावसाची शक्यता ही उद्याकडे सुद्धा आहे। आणि याच्यानंतर पुन्हा 1 तारखेला राज्यात पुन्हा उत्तर महाराष्ट्राचा हा भाग जो धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा